नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. सोलापुरातील बार्शी तालुक्यात शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान रोहित पवारांच्या टीकेनंतर राजेंद्र राऊत यांनी जोरदार पलटवार करत रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले. कोणताही उद्योग न करता तुमची प्रॉपर्टी कशी वाढली आणि कोणाचे कमिशन घेऊन प्रॉपर्टी वाढली त्याचे आधी उत्तर द्या, असं म्हणत राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांना जाब विचारलाय. यासोबतच माझ्या नादाला लागू नका, नाहीतर मी तुम्हाला गारेगारचा गाडा लावायला लावेन, असं म्हणत रोहित पवारांवर हल्लाबोल केलाय. 50,000 एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मानस आहे की 5 वर्षामध्ये 1,00,000 एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी. फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता, ठीक आहे बारामतीचा पण करा, परंतु इतर तालुके दुष्काळी कुणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं. परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला, काही व्यापाराचा विषय काढला, माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय. व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही. आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो. कुणाच्याही 1 रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही, कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही. आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन आणि काय आतापर्यंत कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टी वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय. कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं. आणि या ठिकाणी गुंडगिरी या बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बार्शीकराला माहीत आहे. आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो. या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही. आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेला होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतले तर कुणाला काय पैसे मिळाले तरी जरा बरं झालं असतं. आणि बहुतेक करून त्याच पैशातनं बहुतेक ती सभा पार पडली असेल, ती खर्चाला पैसे झाले असतील. आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाहीत. परंतु जे काही रोहित पवारांना त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केलेले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे. आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या, कुठल्या बँकेला टोप्या घातल्या, कसे तुमचे कारखाने उभे राहिले, मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहित आहे. आणि राजा राऊताला तर जास्त माहित आहे. माझा नाद करू नका. ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगरचे गाडे लावून दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगरचा गाडा लावचाल त्याच्यामध्ये वाचणार नाही. त्याच्यामुळं माझा नाद कुणी करू नये. माझं मी खंबीर आहे. आणि असले 10 रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली. आता रोहित पवार तुला मी आहे आणि तू आहे, बघून घेऊ आपण पुढे काय असेल ते. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.